ती मोकळे से खुले आभाळा ती वाहणारी नदी उन्हाळा ती पावसाची सर चिंबा तिन्ही ऋतूंचे सारे रंग Madam, happy Valentine's Day to you. Wish you the same. Friends. सावित्री, सकाळी सकाळी काय चाललंय? हो सकाळी सकाळी काय किती वाजलेत ते बघा. आज आपला श्रीकांत येतोय, लक्षात आहे ना? अरे सावित्री, श्रीकांत तुझा मुलगा आहे. फॉरेनचा कोणी साहेब वगैरे नाहीये. अरे स्वतःचा मुलगा येणार म्हणून एवढी तयारी करायची काय गरज आहे? पण काका ते खूप वर्षांनी येणार आहेत ना. बघा, काल आलेल्या मुलीला कळलं हे. मला त्याला तक्रार करायची एकही संधी द्यायची नाहीये. आणि तुम्हाला सुद्धा सांगून ठेवते, उगाच त्याच्याबरोबर भांडण उकरून काढू नका तर तुम्ही. हा म्हणजे मी भांडतो? मला तुमच्यावर वादच घालायचा नाहीये. तुम्ही एक काम करा, त्या मुलांच्या रूमवर जा आणि ना आपला मोठा झाडू आहे ना, तो विनय घेऊन गेला होता, तो घेऊन या परत. द्यायला विसरला. तोंड दुटो, मला चहा दे फक्त सकाळी सकाळी, मग मी जातो. तुम्हाला काय मी लढाईवर पाठवते का? समोरच्या घरात तर जायचंय, झाडू घेऊन या, मग चहा देते. सावित्री, या बिचारीला तरी सोड रे, लोक काय म्हणतील? काका मला करायची मदत म्हणून मी करते. मी तुला या घरात आणताना काय सांगितलं होतं का? इथे मी बोलन त्या होला हो करायचं सांगितलं होतं ना. मग अहो, ती आता माझ्या गटात आहे. हा, ते आता जाताय का तुम्ही का मुहूर्त काढू? अगं पण जा आता. अय्या काकू, तुमचं हे रूप मी पहिल्यांदाच बघते. आता रोज बघशील. काम कर लवकर. ओके. बघ रे, यार झोपलोय मी, बघ प्लीज. हो आलो. गुड मॉर्निंग मोरे काका. हे काय, पाणी गेलं की काय? या बोल ना जरा सकाळी सकाळी. आणि माझ्याकडे बघून वाटतं का तुला माझी मॉर्निंग गुड वगैरे असेलच आहे? झाडू दे. जादू? कसली जादू? झाडू. अरे चेहऱ्यावर जळमट लागली दिसतात का तुला? सॉरी. मोठा झाडू दे. मी तुझ्याशी का बोलतो? तुम्ही मोठं झाडू आण बा. मोठं कुठलं? आणतो मी, मला माहिती. आणतो आण. काय मग काका, कसा झाला काल व्हॅलेंटाईन डे? व्हॅलेंटाईन डे सुंदर झाला रे. पण आता त्याच्याविषयी जास्त डिटेल मला विचारू नको. मी आता सांगायचं मनस्थितीच नाही, कारण माझ्या पोटात अजून चहा नाही गेला रे राघव. आणि माझ्या पोटात चहा नाही गेला ना राघव, तर मी कोणाला काय बोलायचं, कसं बोलायचं, मला काय सुचत ना. सॉरी. हे घ्या. काय चाललंय? थट्टा करते का माझी? का माठ वगैरे समजलंय कोणाला? अरे मोठा झाडू हवाय मला. कसला मोठा? विनयाने माझ्याकडून मोठा झाडू आणला होता, तो मला हवाय. अच्छा ठीक आहे. ए विनया, विनया बाहेर ये पटकन. ए विनया, ये लवकर. अरे काय झालं? भूकंप आला ना?
झालेलं नाही आता होईल. लवकर झाडू घेऊन ये, तो आमच्या घरून तो घेऊन आलाच असतो. हांडू तुला कसला हवा होता मोठा झाडू? बरोबर किती जळमट आहे सिलिंग. सिलिंगकडे लक्ष द्यायला आम्हाला वेळ कुठे असतो. एक मिनिट काका, मला एक सांगा, तुम्ही एवढ्या सकाळी सकाळी जळमट साफ करणार आहात? उमेश, काय सांगू रे तुला, अरे ना माझ्या घरी माझं काही चालतच नाही. काय बोलताय काका तुम्ही? अरे फरशीपासून सिलिंग पर्यंत सगळं साफ करायची आज्ञा झालेली मला. का तर म्हणे हिच्या मुलाला स्वच्छता आवडते आणि पामर मी बघतो. अच्छा, अरे वा, म्हणजे आज श्रीकांत येतोय. सही आहे, आम्हाला सुद्धा भेटता येईल त्याला. भेटायला मिळेल म्हणजे का? अरे रात्री जेवायला बोलावलं तुम्हाला ठिकाणा त्याने. काय सांगताय? अरे वा, रात्रीच्या जेवणापर्यंत मी जगलो वाटलं तर भेटतो. काय बोलताय काका तुम्ही? का टेन्शन घेते उगाच, आम्ही येऊ की मदतीला. अरे ती याल का रे? काय रे? बरं यारे एवढं काम दिलं ना तिने मला, दोघांनी होणार नाही. या आता काय यावंच लागेल. एखाद्याला मदत करताना एवढा आनंदाने चित्कारतो ना पोरगा, एवढं संस्कार आहे. या आता उठला तर सगळं आवरा पटापट आणि या. मी वाट बघतो. हो, तुम्ही कंटिन्यू करा, आम्ही आलो. हो येतो. बाय बाय. हो गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. खरंच किती आनंदी आहे तुझा चेहरा दुसऱ्यांना मदत करताना. नेहमीच असतो. हो ना. चला तो उठलोच आहे, पटकन आवरूच आहेत. इथे बस. माझी इकडे नाही बस इथे बस. शाण्यासारखं बस. बस इथे बस. हो, नाही, काही पण गरज इथे नाही. बस. काय मग कसं काय? साफसफाई करायला येतो आम्ही. लादी पुसतो काकू, काका आलोय तुमच्या मदतीला, बोला. हे बघ, मी तुझ्यासाठी मदतनीस आणले. तरी तुम्हाला काम करावं लागणारच आहे. हा राघव, विनय, सुमित, चला पटापट कामाला Yes, लागा. काय करू सांगा? सुमित, ही सगळी रद्दी नीट लाव आणि बांधून ठेव. मी रद्दीवाल्याला बोलवलंच. ओके. ये, बस इकडे, चल. अरे ते रविवारच्या पुरवणे माझ्या बाजूला काढून ठेव, त्यातली कात्रणं कापून ठेवायची. काय गरज नाहीये. इतका मोकळा वेळ होता तेव्हा का नाही केलं ते सगळं काम? आता ती सगळी रद्दीच आहे. सुमित, सगळी बांधून टाक रद्दी. ओके काका, तुमचं काही खरं नाहीये. राघव, ते पुस्तकांचं कपाट आहे ना, ते सगळं साफ कर. एकाही पुस्तकावर धूळ दिसता कामा नाही. हा? ओके मिसेस मोरे. बाजूला बाजूला बाजूला. विनय, तिकडे हे घे, आज झाडू घे आणि ती जळमट काढायची जरा थोडीशी. जा. अहो, ते घ्या आणि कपाट साफ करा. चालले लगेच बसायला. चला चला. काकू, हो रे. एक विचारू का? श्रीकांत एकदम टापटीप आहे का हो? तो येणार म्हणून आपण एवढी तयारी करतोय. हो ना, जनरली आई बाबा येणार असतील तर मुलं एवढी साफसफाई करतात. इथे उलटच आहे. काय सांगू रे बाबा तुला, चादरीवर पडलेली एक घडी सुद्धा चालत नाही त्याला, माहितीये का? हो मग, इतका नीट नेटका आणि शिस्तप्रिय माझा श्रीकांत. 3 वर्षाचा होता ना तेव्हापासून स्वतःचे कपडे स्वतः घडी करतो तो. मग आणि तुम्हाला आठवतंय का हो? काय ग? एकदा घरभर वॉशिंग पावडर टाकून सगळा फेस करून ठेवला होता त्याने. तुझ्या बरोबर सारखा किचन मध्ये असायचा. हे मला तेव्हाच कळायला पाहिजे होतं, आघाडी मोठेपणी शेफ वगैरे होणार म्हणून. नाही तेव्हा चिडवायचं ना त्याला, मुलींसारखा किचन मध्ये शिरून स्वयंपाक करतो म्हणून. तुझं नेमकं काय बिघडलंय ग? तू काही नाही, काकू सकाळी आईशी बोलले असतील. विनय, चला पोहे घ्या. ओ वाव. हो, आले. या पोरीला जो सेन्स आहे ना, खरंच. मी आहे ना, मी करतो. सगळे करू शकतो. हो एकदम. आणि आता जरा खाऊन घे.
हो. आम्ही 10 मिनिटांचा ब्रेक घेतो. तुला काय गोंधळ घालायचा तू घाल. मी का गोंधळ घालू? मला पण खायचंय. मग खा ना. कोण नाही म्हणत. ये, नाही तू पण खाऊन घे रे. हो वा 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 वा. थँक्यू मॅडम. कशा आहात तुम्ही? मी बरी आहे. तुमच्यासाठी आहेत, मी घेते. काय चाललं? काही नाही. आमची फ्रेंडशिप झाली काल. वा वा, छान छान. तो झाडू ठेव आणि पोहे खा. का बरं लक्ष देऊन कामं करत नाहीत तुम्ही? आता ते टेबल बघ, कशा आहेत त्या खुर्च्या त्या टेबलवरच्या, बघ बरं. मान डोलून काय होणार आहे? जाऊन प्लीज नीट कर. लक्षच नसतं. शांगली, हाय. हाय, कशी आहेस? मस्त. व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज तू आली आहेस. तुमच्या दोघांना सरप्राईज द्यायला आली मी. कोचारडी, काहीतरी काम होतं ना? हो, म्हणजे ऍक्च्युली इथे माझं काम होतं रे. ऐका, इथे कॅफेवर मी तुम्हा दोघांना भेटायला आली आहे यार. काय हे? खरं? हो बघा. हो खरंच. हो डी. म्हणजे आता ही आपल्या ग्रुपमध्ये फायनली रुळली. तुला माहिती आहे सौम्या, जेव्हा माणूस या कॅफेमध्ये विनाकारण येतो ना भेटायला, तो आमच्या ग्रुपचा परमनंट मेंबर झाला म्हणून समजायचं. अरे पण बाकीचे कुठे आहेत? बाकीचे कोण हवं का तुला नक्की? राघव, तुम्ही? हो सुमी. अरे मी आपलं असंच विचारलं रे. अगं चल का, परत आता असंच विचारतेस तर मी असंच सांग. राघवचा फोन आला होता. मोरे काकांचा मुलगा येतोय ना US वरनं, त्यामुळे ते स्वागताची तयारी करायला थांबलेत तिकडे. तुला माहितीये विनय काय करत असेल? विनय वाती वळतो, राघव रांगोळी काढतोय आणि आपला सुमित एका छान नटलेल्या नवरीसारखा औक्षणाची तयारी करतोय. काय अभि? हे नाही ग, असं काहीही होत नाहीये तिकडे. काय आहे ना, काका काकूंचा मुलगा US वरनं येतोय ना, मग ह्या सगळ्यांना साफसफाई करायला बोलवलंय त्यांनी. ओ गॉड, मुलगा येतोय म्हणून एवढी तयारी? मग करायलाच पाहिजे. तू एक काम कर ना, तू सुमितला फोन कर आणि त्याला इथे बोलव. तुझा फोन आला म्हटल्यावर ती कसा उड्या मारत मारत येईल बघ. लगेच लावते. थांब. अरे असं करतात का ते? थांब, मी आले. लागला? हो, मी 2 मिनिटं. सॉरी. हाय सुमित, अरे काय सकाळपासून गुड मॉर्निंगचा मेसेज नाही, फोन नाही. अगं जरा कामात होतो. मला माहिती तू कामात आहेस. मोरे काकांना मदत करतोस ना? अरे तुला कसं कळलं? अरे मी कॅफेवर आली आहे तेव्हा मला कळलं. ओ, एक काम कर ना, तू पण ये ना इकडे. काम सोडून कसं येऊ? मग मी वाट बघते तुझी. तू तुझं काम आटपून ये, आपण मस्तपैकी लंचला जाऊ, मग आपण फिरायला जाऊ आणि हो त्याच्यानंतर आपण डिनरला जाऊ. कालच्या डेटची भरपाई. हो. हॅलो, ऐक ना ग, आय एम सो सॉरी सौम्या. काय झालंय की आज काका काकूंचा मुलगा श्रीकांत येतोय ना परत US वरून, तर त्यांनी आम्हाला रात्री जेवायला बोलवलंय. ठीक आहे, मग जेऊ तिकडेच पोटभर. नाही मी काय. हॅलो, हा असं करायचं असतं. असं काय? मग काय म्हणाला? येतोय ना? नाही अगं, ते काका काकूंकडे त्याला जेवणाचं आमंत्रण आहे. आणि तो थांबला? काही नाही ग, अशीच असतात ही मुलं. एकदा का मुलगी हो म्हणाली ना की मग सगळेच बदलतात. एका माळेचे मणी सगळे. ये ग आत. कमाल आहे तुमची. एक दिवस बाहेर सोफ्यावर झोपला तर काय बिघडलं?
अरे प्रश्न एक दिवसाचा असेल तर ना, तुझा तो लेख आला की एका दिवसात थोडंच जाणार आहे, महिना 2 महिने राहणार, एवढे दिवस मी बाहेर झोपू? आता माझा लेख का? आणि तुम्हाला एक सांगून ठेवत्या, आल्याला त्याला विचारू नका किती दिवसांसाठी आलाय म्हणून. उगाच त्याला वाटायचं तो इथे आलेला आपल्याला आवडत नाही. तू कुठलाही विषय कुठेही नेऊन ठेवू नको हा, आधीच सांगतोय मी बाहेर झोपणार नाही. हे बघा, मी व्यवस्थित विचार केलाय. आकांक्षा माझ्या बरोबर झोपेल, श्रीकांत तिच्या रूम मध्ये झोपेल, तुम्ही ते बाहेर सोफ्यावर झोपा ना. अगं हा सोफा झोपायचा सोड, बसायच्या तरी लायकीचा आहे का? काकू मी काय म्हणते, मी झोपते ना सोफ्यावरती. तू मध्ये पडू नको आणि मला सांग, तू का झोपशील बाहेर? हा, मुलीने असं बाहेर सोफ्यावर झोपलेलं मला आवडणार नाही. अरे पण तू बाहेर झोप असं मी म्हणतच नाहीये, मी झोपू शकतो ना आतमध्ये श्रीकांत बरोबर. हा काय? हा तुम्हीच सांगा मला, अमेरिकेत असं एका खोलीत कोणी इतरांबरोबर राहतं का? हा नाही. गप्पारे, नाही काय नाही, तो आत्ता गेला अमेरिकेत. की वर्ष इथंच होता ना, तेवढं कौतुक त्या अमेरिकेचं. 2-4 वर्षात माणसाच्या सवयी बदलतात. अच्छा, म्हणजे त्याच्या सवयींमध्ये व्यत्यय यायला नको म्हणून मी या वयात सोफ्यावर झोपायचंय. माझी पाठ दुखते आणि तुम्ही बघा ना, तुम्हाला कुठे राहायचं ते मी माझं ठरवेन. हे घे. सॉरी. अहो, आता बसलाच आहात तर श्रीकांतला फोन लावा ना जरा. बघा ना कुठपर्यंत पोहोचले. लागला का? नाही लागत आहे. हॅलो, तुम्ही इथे काय करताय? नाही, तुम्ही अचानक अशा निघून आलात ना. मॅडम, काही झालंय का? नाही, काही नाही. तेव्हा मी तुम्हाला समजून घेतलं नाही म्हणून माझ्यावर चिडलात, आणि आता मी समजून घ्यायचा प्रयत्न करतोय तर तुम्हीच मला काही सांगत नाही. तसं काहीच नाही, पण आता मोरे काकांचा मुलगा येणार आहे त्याचाच विचार करते. हा, म्हणजे त्याच्याबरोबर एका घरात राहायला लागणार तर ऑकवर्ड वाटत असेल ना? तसंही नाही, पण मला ऑलरेडी आउट ऑफ प्लेस वाटायला लागलंय. मी समजू शकतो मॅडम तुम्हाला काय वाटत असेल. म्हणजे फक्त काका काकू होते तेव्हा गोष्ट वेगळी होती, पण आता तो आल्यावर. हो, आणि त्यात आता माझ्यामुळे अडचण पण होते ना. ही रूम खरं तर त्याची आहे ना, म्हणजे माझ्यामुळे काकू काकांना सोफ्यावरती झोपायला सांगता येतो. मला खूप विचित्र वाटतंय. नाही म्हणजे माझ्याकडे हॉस्टेलवरती परत जाऊन राहण्याचं ऑप्शन आहे, पण काका काकूंना ते नाही आवडणार ना. मला आणि त्यांना अजिबात दुखवायचं नाहीये. खूप विचित्र सिच्युएशन आहे. म्हणजे मी इथे राहिले तरी प्रॉब्लेम आणि नाही राहिले तरी प्रॉब्लेम. मॅडम, मला कळते, पण तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही 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 आमच्याकडे येऊन राहा. म्हणजे मी सुमित आणि राघवशी बोलतो, ते नाही म्हणणार नाहीत. आपण ऍडजस्ट करू ना. म्हणजे मी बाहेर सोफ्यावर झोपीन आणि तुम्ही बेडरूम मध्ये राहा ना. काय? अहो मॅडम, काही प्रॉब्लेम होणार नाही आणि आपण काका काकूंना समजू ना. एक मिनिट, तुम्ही मला गृहीत का धरताय? तुमच्या बरोबर येऊन राहायचं, एकटी मुलगी. अहो मिस्टर विनायक काही दिवसांपूर्वीच आपला साखरपुडा मोडलाय हे विसरलायत का तुम्ही? बरं, आपल्या दोघांच्या अशा एकत्र राहण्याने आई बाबांना किंवा काका काकूंना काय वाटेल याचा अजिबात विचार नाही केला ना तुम्ही? मॅडम प्लीज चिडू नका. हो, का नको चिडू? अहो मी तुमच्याशी परत मैत्री केली कारण मला असं वाटलं की तुम्हाला जाणीव झाली आहे तुमच्या चुकीची. पण आता मला असं वाटायला लागलंय की जे काही झालं ते सगळं तुम्ही विसरूनच गेलात की काय? मॅडम, मी फक्त तुमची मदत करायचा प्रयत्न. प्लीज
तुमच्या मदतीची अजिबात गरज नाही. थँक्यू. अहो काय काय अगं त्याला आत तरी येऊ दे. आत ये. नाही, नको नको आत नको येऊ. थांब. आकांक्षा आले काकू. कसा आहे छान दिसतोस. मोठा दिसतोय ना. नाही रे छोटासाच असून. बघितलं अजून सवय गेलेली नाही. मी बोललो की त्याच्या विरोधात बोलणार ती. हो हो हो. ओके हो. अगं ते पाणी आणते. थांब थांब थांब. आई हळूहळू. हो रे. ये आता आता. ये ये ये. दमलाशील ना. ये बस. पाणी. या कोण. अरे ही आकांक्षा. हाय. हाय. आपल्याकडेच राहते ती. आपल्याकडे. मी तुला सगळं नंतर सांगते. आता चाललेस ना तू. पाणी पाणी. थँक्स. आता मला सांग तिथे तू काय पितोस. चहा कॉफी काय करू तुझ्यासाठी मी. इथे चहा चालेल. बरं चहा करते. काकू तुम्ही राहू द्या मी बनवते. तुम्ही बसा. एक्सक्यूज मी प्लीज. थँक्यू. एक सेकंड. मग कसा झाला प्रवास तुझा. हा प्रवासाचं काही विचारूच नका. अगं त्या एअरलाइन्स वाल्यांनी माझं लगेच मिसप्लेस केलं. म्हणजे रे. अगं लगेच माझी बॅग हरवली. बॅग हरवली. आई थांब थांब. तेव्हा नेमकं काय करावं कळे ना. आणि त्या गोष्टीत सगळा वेळ गेला. आणि आम्ही ते काळजी करत बसलो होतो रे तुझी. म्हणजे तुझी बॅग आता मिळणारच नाही. नाही मिळणार ना. ते म्हणाले घरी पाठवून देऊ म्हणून. हा बघू रात्रीपर्यंत वाट बघू. लेट्स सी. रात्रीपर्यंत. बापरे. अरे म्हणजे तोपर्यंत तू कपडे दुसरे कुठले घालणार. म्हणजे अरे प्रवासात आलेस थकून आले कपडे नको बदलायला. आई आई शांत. मिसेस मोरे शांत. काय हो ना मी आणेन ना मॉल मधून. त्यात काय एवढं. नाही. आणि मॉलमध्ये जायची तरी काय गरज आहे. मी म्हणतो आपली मुलं आहेत ना त्यांचे वापर तुझे मिळेपर्यंत. काय काय मुलं. कोण मुलं.